समस्त मराठा समाजासाठी जीवाची बाजी लावत जरांगे पाटील आमरण उपोषण करतायत। मात्र याच आंदोलनानिमित्ताने मुंबईत आलेले काही आंदोलक थिल्लरपणा करतायत। मराठ्यांचा राडा वास्तव आहे की फेक न्यूज? मराठ्यांना खलनायक कोण ठरवतंय? जरांगे पाटलांचं बलाढ्य नेतृत्व कुणाला संपवायचंय का, हा प्रश्न उपस्थित होतोय। कुणी साडी नेसून नाचते, कुणी हलगीवर ठेका धरते, कोण फुगडी घालतंय तर कुणी कुस्ती खेळतंय। मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची धार दिवसेंदिवस अशी तीव्र होते। मात्र काही आंदोलकांमुळे मराठा आंदोलन नाहक बदनाम होते आणि यावरून जरांगे पाटील यांनी हुल्लडबाजांना चांगलं सुनावलंय। तर जनतेला वेटीस जे धरतील त्यांच्यावर कारवाई होणार असा इशारा राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलाय। मला तुम्ही आता बोलायला सुद्धा लावलं नाही पाहिजे, नाही तुम्हाला म्हणायला पाहिजे का तिकडं उभा राहू नका, तिकडं उभा राहू, मनाने रस्त्यावर उभा नाही राहिलं पाहिजे, तुम्ही गाड्या नाही दिल्या पाहिजे। सगळ्या मराठा बांधवांना आंदोलकांना माझी विनंती, तुम्ही कोणीही याच्यामध्ये करू नका। सीएसटी असेल काय असेल ग्राउंडवर येऊन बसा, गाड्या ग्राउंडवर लावा आणि शांत राहा, ही माझी तुम्हाला नम्रपणाने आणि आंदोलक त्यांचे मार्ग शांततेने आहे, त्यांचं आंदोलन आझाद मैदान सुरू आहे। परंतु जी आमच्या आंदोलनाच्या नावाखाली जी लोक बाहेरून काही गोंधळ घालतात, सामान्य लोकांना त्रास देतात, जनतेला विटेल धरतात, त्यांच्यावर मात्र कारवाई होणार आहे। ती कारवाई करावी लागेल, त्याच्यात काही संदेह नाही आहे। मराठ्यांना ओबीसी अंतर्गत आरक्षण द्यावं अशी मागणी करत हजारो आंदोलक शुक्रवारपासून दक्षिण मुंबईमध्ये ठाण मांडून आहेत। या आंदोलनासाठी मुंबईमध्ये आलेल्या आंदोलकांना पुरेशा सुविधा पुरवल्या जात नसल्याचा आरोप केला जातोय। त्यामुळे संतापलेले मराठा बांधव रस्त्यावर उतरून निषेध करताय। सीएसएमटी स्थानकामध्ये लोकल ट्रेन उभी असतानाच आंदोलक ट्रॅकवर उतरले। काही आंदोलकांनी थेट लोकल गार्ड केबिनमध्ये घुसून मराठा आरक्षणाचे पोस्टर झळकावलेत। या आंदोलकांना आवरताना रेल्वे पोलिसांची चांगलीच दमछाक झाली आणि या दरम्यान आंदोलकांनी थेट पोलिसांनाच खांद्यावर उचलून घेतल्याचं बघायला मिळालं। आंदोलकाच्या भावना तीव्र आहेत, त्याच्यामुळं मी आंदोलकाला शांततेनं घ्यायचा विनंती करतोय। मनोज दादा आपले दैवत असलेले स्वतःचा जीव पणाला लावून तिथं लढतायत, आझाद मैदानात शांततेने मार्गाने उपोषण करतायत। तर तुम्ही आम्ही बाहेर हुल्लडबाजी करू नये, कुणीही कायदा हातात घेऊ नये, कुणी दारू पिऊ नये आणि गैरकृत्य करणाऱ्याला किंवा दारू पिऊन हुज्जत घालणाऱ्याला लगेच पोलिसाच्या ताब्यात दिलं जावं, हे सुद्धा मनोज दादांनी सांगितलंय। आणि मला विश्वास आहे मनोज दादांचे मावळे असं चुकीचं मुंबईत काही करणार नाहीत। गावामध्ये दहशत करणारी मंडळी मुंबईला आलेत, गावामधल्या ओबीसी बांधवांच्या मनामध्ये भीती निर्माण करणारी मंडळी ही मुंबईला आलेली आहेत। त्यामुळं गाव माझ्या बापाचं त्याच पद्धतीने ते मुंबईमध्ये राहत आहेत। मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, इथं चाकरमानी राहतात, इथं प्रशासक राहतात, इथं सगळी लोक राहतात। मुंबईला वेठीस धरण्याचा अधिकार या गावगंडांना कुणीही दिलेला नाही। कायद्यानं चोखपणे काम करावं आणि मुंबईकरांचं जीवन सुसह्य करावं। आझाद मैदानामध्ये आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांनी महिला पत्रकारांशी गैरवर्तन केल्याचा आरोप होतोय। त्यामुळे कोणत्याही पत्रकारांना त्रास देऊ नका अशी समज जरांगे यांनी आंदोलकांना दिली आहे। तर या घटनेची राष्ट्रीय महिला आयोगानं दखल घेत निषेधही केलाय। मुंबईमध्ये मराठा आरक्षण मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात महिला पत्रकारांना धक्काबुक्की करणं, त्यांचे कपडे ओढणं, जबरदस्तीनं बूम माईक हिसकावणं असे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी पत्रकारांच्या अनेक संघटनांनी केलेल्या आहेत। दिवस रात्र पावसात आपले काम करत असलेल्या पत्रकार आणि कॅमेरामॅन यांना अशा प्रकारचा त्रास देणं चुकीचं आहे। आंदोलन करण्याचा हक्क आणि अधिकार सर्वांनाच आहे, पण त्याचबरोबर इतरांना कोणताही त्रास आणि मनस्ताप होणार नाही याची काळजी देखील घ्यावी लागेल। मनोज जरांगे पाटील यांनी सर्व आंदोलकांना काळजी घेण्याबाबत वारंवार केलेली सूचना योग्य आहे। आंदोलकांनी त्यांच्या सूचनेचं पालन करून महिला पत्रकारांसह सर्वांनाच योग्य सन्मान दिला पाहिजे। महिला पत्रकारांचा विनयभंग हे कुठेतरी गालबोट लावणार आहे, कारण आपण 30 पेक्षा जास्त मराठा मोर्चे बघितलेले आहेत, त्याची शिस्त बघितलेली आहे आणि मला असं वाटतं की त्या मोर्चानंतर सरकारने सकारात्मकतेनं केलेला निर्णय देखील त्या काळातला किंवा शिंदे साहेबांच्या काळातला आपण बघितलेला आहे। त्यामुळे अशा प्रकारे शेवटी पत्रकार असतील किंवा विशेषतः महिला पत्रकार
हे आपलं काम करत असतात, त्या ठिकाणी रिपोर्टिंग करत असतात, किंबहुना लोकशाहीमध्ये तुमची भावनाच पोचवण्याचा प्रयत्न करत असतात. अशावेळी त्यांच्यावर असा हल्ला होणं हे बिलकुल महाराष्ट्राच्या एकूण संस्कृतीला शोभणारं नाही. काल मी असं ऐकलं की काही वार्ताहर भगिनी ज्या आहेत त्यांना त्रास देण्यात आला. त्यांनी तक्रार केली की हे काय आहे. खासदार त्या सुप्रियाताई सुळे त्या भगिनी आहेत, एक महिला आहे, खासदार आहे, त्या भेटायला आल्या. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो आणि महिलांना अशी वागणूक देणार आहोत. मग ते वार्ताहर असतील नाही तो खासदार असतील, आम्ही त्याचा निषेध करतो. जरांगे पाटील यांना गेल्या वेळी मुंबईमध्ये येण्याची वेळ येऊ दिली नव्हती. मात्र आता हजारो मराठा बांधव मुंबईमध्ये धडकलेत. त्यातील काही आंदोलक हुल्लडबाजीही करतायत. मात्र अशा आंदोलकांचे व्हिडिओ जाणून बुजून व्हायरल करून या आंदोलनाला गालबोट लावलं जात आहे. त्यामुळे अशा आंदोलकांना वेळीच आवर घालावा, अन्यथा जरांगे पाटील यांनाच बदनामीचा डाग लागल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.